मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडावरून रोज काहीतरी नवे खुलासे होत आहेत। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पाळमुळं शोधून काढू असं निवेदन सभागृहामध्ये दिलेलं आहे, तर विरोधक वाल्मिक कराड धनंजय मुंडे कनेक्शनचे आरोप करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत। पाहूया। देशमुख हत्या प्रकरण मुंडेंना भोवणार। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह। धनंजय मुंडेंच्या पालकमंत्री पदालाही खुडा। सर्वपक्षीय नेत्यांच्या चक्रव्यूहात धनंजय मुंडे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण राज्यभर गाजतंय। या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे केवळ विरोधकांच्याच नाही तर मित्रपक्ष आणि स्वपक्षीयांच्या सुद्धा टार्गेटवर आलेत। यात आष्टी पाटोद्याचे भाजपचे आमदार सुरेश धस आहेत, केजच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा आहेत, त्याचबरोबर बीडचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत आणि खुद्द धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीचेच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित सुद्धा त्यांच्या विरोधात आहेत। काय ऊर्जा प्रकल्प आहे, त्या ऊर्जा प्रकल्पाचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहेत? हे सगळं खणल्याशिवाय तुम्हाला मुळात जाताच येणार नाही। सुषमा अंधारेंना दम देऊन गुन्हा मागे घ्यायला लावला। सुषमा अंधारेला मी आतापर्यंत बोललो नव्हतो। धस साहेबांच्या पत्नीला किती छळले वाल्मिक कराड आणि मागणं धनंजय मुंडेंनी, हे विचारा जाऊन। सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंना घेरण्यामागे काही राजकीय कारणं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मंत्रिपद देऊ नये यासाठी बीडमधल्या नेत्यांनी मोर्चे बांधणी केली, पण दबावातही राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं अखेरच्या क्षणी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ केलं। त्यात भाजपनं पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री केल्यानं एकाच घरात 2 मंत्रिपदं दिली गेल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी आणखीनच उचल खाल्ली। मंत्रिपद रोखण्यात अपयश आल्यानंतर आता बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळू नये यासाठी सुरेश धस यांनी उघडपणे आणि इतर नेत्यांनी पडद्यामागून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केल्याचं कळतंय। या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ देणारा एक पालकमंत्री असला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये काही डायरेक्ट अधिकारी बी आणले पाहिजेत। फक्त प्रोमोटिव्ह सगळे लोक आणून जमणार नाही आणि बिंदू नामावलीप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्या असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गेली 5 वर्ष बीडचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंमुळे अनेक नेते दुखावले। त्यात इतर नेत्यांनाही मंत्रिपद आणि पालकमंत्रीपदाची इच्छा होती, ते न मिळाल्यानं नाराज नेत्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडेंच्या जवळकीचा मुद्दा उपस्थित करत त्यांना चहूबाजूंनी घेरलंय। त्यातून राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आलाय। परिणामी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद, पालकमंत्रीपद आणि संभाव्य खातंही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे चक्रव्यूह भेदण्यात धनंजय मुंडेंना यश येतं का, हे पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर वाल्मिक कराड गेल्या 4 दिवसांपासून नागपुरातील फार्म हाऊसवरती असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेमध्ये केलेला आहे। मी त्या फार्म हाऊसचा पत्ता सांगू शकतो, मात्र त्याला पोलीस अटक करू शकत नाहीत असा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे। तर अंबादास दानवे यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे। वाल्मिक कराड नावाचा जो कार्यकर्ता आहे, आपल्या राज्याच्या एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे, या वाल्मिक कराड यांच्या इशाऱ्यावर या सगळ्या गोष्टी होतात। अनेक घटना आहे। आत्ता सकाळी बीडच्या एका त्या परळीच्या एका नगरसेवकानं अधिकाऱ्याला मारहाण केली। साहेब, एवढी मस्ती कशी काय येऊ लागलेली आहे? आणि म्हणून जर या सरपंचाच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अंगुली निर्देश जातो, सभापती महोदय, हे वाल्मिक कराड या नागपूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून या नागपूरमध्ये कोणत्या फार्म हाऊसवर मी सांगू शकतो, या नागपूरमध्ये असताना पोलीस त्यांना पकडू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय।
तर इकडे कल्याण